नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 38 छातीचा कटोरी ब्लाऊज कपड्यावरती सुद्धा कटिंग आहे आणि पेपरवरती सुद्धा मी कटिंग केलेली आहे. कारण का बॅक आहे तो कपड्यावरती कटिंग केला, पाठीचा भाग, आणि पुढचा भाग आहे तो पेपरवरती कटिंग केला. का पेपरवरती कटिंग केला तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं करू शकता हे तुम्हाला मी पुढं सांगेनच. आता हा कपडा घेतलाय बंद घडी माझ्याकडे आहे, ओपन भाग समोर ठेवायचा, डबल फोल्ड आहे. आता उंची काय आहे, उंची 13 इंच तयार आहे, त्यात 1 इंच मिळवा म्हणजे 14 इंचावरती मी लाईन ड्रॉ केली. लाईनीवरती शोल्डर टाकून घेतले 5.5 इंचावरती, मुंडा 6 इंचावरती घेतला. आता ह्या 6 इंचाच्या मुंड्याच्या पॉईंटपासून आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. आता छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग 9.5 इंच प्लस 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. कमरेचा भाग आता 8 इंच प्लस 1 इंच पाठीला टक्स, आणि जसं वरती मार्जिन घेतले 1.5 किंवा 2, तुम्ही ते खाली घेऊन असा बॉक्स तयार करून घेऊ शकता. मुंड्याला आकार 1.25 इंचावरती दिलेला आहे. आता कमरेचं माप सांगते. कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. आता गळा रुंदी आहे पहा, गळा रुंदी 2.25 इंचावरती घेतली आणि गळा उंची जी आहे ती 10 इंच आहे, आणि पाठीतलं जे अंतर आहे ते 2.5 घ्या किंवा 2.25 घेतलं तरी चालेल. मी तर 2.25 घेतले आणि असा क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून राऊंड शेप आकार दिलेला आहे. आता इथे टक्सचं माप सांगते की बंद घडीकडून 5 इंचावरती पॉईंट घेतला, वरती उंची 4 इंच घेतली, दोन्ही साईडला अर्धा इंच, असे हे टक्सचं माप झालं. जसा भाग आता ड्रॉइंग केला आहे त्या पद्धतीनं पाठीचा भाग कट करून घेतला. आता हा पाठीचा भाग पेपरवरती ठेवून आहे तसा ड्रॉ केला तरी चालेल, किंवा जशी आपण बॅगची मापे टाकली त्या पद्धतीनं मापे टाकून घेतली तरी चालतात. आता इथं मी मापं टाकते पहा, तुम्हाला टाकून दाखवते. म्हणजे जसं की उंची घेतली 13 + 1 इंच म्हणजे 14 इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतले, म्हणजे असे पॉईंट घेतले, त्या पॉईंटवरती लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. शोल्डर 5.5 इंच, मुंडा 6 इंचावरती घेतला. तर मुंड्याचं पॉईंट घेतल्यानंतर पाठीमागं जसं छातीचं माप टाकलं त्याच पद्धतीनं 9.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन असं छातीचं माप टाकायचं. कमरेच्या मापामध्ये इथं बदल होतो. कंबर आहे ती 32 इंच, त्या चौथा भाग 8 इंच आणि प्लस 2 इंच मार्जिन हे पुढच्या भागामध्ये माप येतं. मुंड्याला आकार 1.25 इंचावरती कोपऱ्यापासून दिला पहा, आणि अशा पद्धतीनं राऊंड शेपमध्ये हलक्या हातानं आकार देऊन घेतला. गळा रुंदी 2.25 इंच, पुढचा जो गळा आहे तो 6 इंचावरती घेतला पहा, आणि 2.5 इंच रुंदी घेतली आणि असा क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून घेतला. राऊंड शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं 1 इंच घेतलं, वरती क्रॉसपट्टी आहे ती 3 इंच घेतली, आणि इथं आता 2 इंच घेतली पहा. 2 इंच का घेतली, कारण का जी पफ साईज आहे ती जास्त आहे, त्यामुळं इथं जे माप आहे ते मी पेपरवरती यासाठी मी कटिंग केलेलं आहे. 38 छातीचं माप आहे, पण जी पफ साईज आहे ती जास्त असल्यामुळं मी ही कपड्यावरती न कटिंग करता पेपरवरती कटिंग केलं. आता कटोरी साईज आहे ती 6 इंचावरती पॉईंट घेतला. मुंड्याच्या कोपऱ्यापासून 1.5 इंचाचा पॉईंट घेतला पहा, आणि फर्स्टचा आकार दिला तिथून 2.5 इंचचा घेतला तरी चालेल. तिन्ही पॉईंट आहेत ते राऊंड शेपमध्ये कटोरीला आकार द्यायचा. गळ्याकडच्या साईडला सुद्धा आकार देऊन घेतला पहा. जर तुमची पफ साईज कमी असेल तर क्रॉसपट्टी आहे ती कमरेकडच्या साईडला 2.5 इंच घेऊ शकता. इथं जास्त आहे याच्यासाठी मी 2 इंच घेतली, आणि तुम्हाला आता वाढीव जी क्रॉसपट्टी करायची आहे कपड्यावरती सरळ साईडकडून अर्धा इंच वाढवून घ्यायचं. आता हे तुम्ही पाहू शकता, ही मापं अशा पद्धतीची झालेली आहेत. तुम्ही 1.5 इंचसुद्धा मार्जिन ठेवू शकता, पण इथं मी 2 इंच मार्जिन ठेवले कारण का नवरीचा हा पहिलाच ब्लाऊज आहे, त्यामुळे थोडीशी आतमध्ये माया उरली तरी चालेल, जेणेकरून त्यांना पुढं पाठी उसवायला बरं पडेल. आता जसं ड्रॉइंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग झाल्यानंतर साईड कटोरी आहे ती बाजूला ठेवायची, जी रब कटोरी आपली छोटी ही कटिंग होऊन निघते ती घ्यायची, आणि दुसऱ्या कागदावरती आहे तशी ड्रॉ करून घ्यायची. आता ही आपण वाढीव कटोरी तयार करून घेणार आहोत. आता इथं ह्या साईडला 1.5 इंच घेतलं, ह्या पॉईंटपासून 1.5 इंच अंतर घेतलं,
आणि हे पूर्ण अंतर आहे त्याचा मध्य करायचा आणि मध्यापासून परत 1.5 इंच अंतर घ्यायचं. इथं पाव इंच अंतर घ्यायचं पहा आय हुक पट्टीकडे आणि कटोरी जोडतो त्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि अशा पद्धतीनं राऊंड शेपमध्ये आकार द्यायचा. इथं अर्धा इंच किंवा पाऊण इंच वरती पॉईंट घ्यायचा आणि अशी क्रॉस लाईन ही ड्रॉ करून घ्यायची मध्य सेंटरला आणि इकडून सुद्धा क्रॉसमध्ये मध्य सेंटरला लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही आता आपली परफेक्ट कटोरी कटिंग झालेली आहे. पफ वगैरे व्यवस्थित बसतो. या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग आणि कपडा कटिंग पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत आणि तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहायची असेल तर तो सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल आणि या तिन्ही ब्लाऊजांची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सर्वात अगोदर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पेपर पॅटर्न आहे तो कपड्यावरती ठेवला आणि अशा पद्धतीनं ड्रॉइंग करून घेतला. पहा कटोरी आहे ती चपटी का बसते तर आपण कटोरी सरळ भाग ठेवतो तर क्रॉस भागावरती म्हणजे क्रॉस अशी पॅटर्न आहे तो ठेवायचा कपड्यावरती आणि मगच ड्रॉइंग करायचं जेणेकरून कटोरीचा पफ व्यवस्थित येतो आणि फिटिंगला व्यवस्थित बसते. आता हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता बाही आहे ती डबल फोल्ड कपडा घेतला. बंद घडी माझ्याकडे आहे पहा. ओपन भाग समोर ठेवायचा आहे. छातीचा चौथा भाग म्हणजे 9.5 + अर्धा 10 इंचाची घडी घेतली. आता इथून फोल्डिंग पट्टीसाठी 1.5 इंचाचं पॉईंट घेऊन लाईन ड्रॉ केलेली आहे. आता इथं 4 इंच तयार आहे आणि शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच वरचा पॉईंट घेतलेला आहे म्हणजे 4.5 इंच उंची घेतली पहा आणि लाईन ड्रॉ अशी केलेली आहे. आता इथून उतार 2.5 इंचावरती दिला आणि इथून 2 इंच इथून 1 इंच दोन्ही पॉईंट आहेत ती लाईन ड्रॉ केली. लाईनीचा मध्याच्या वरती अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच असे 2 पॉईंट घेतले आणि पाठीमागचा आणि पुढचा आकार देऊन घेतला. आता फिटिंग लाईन घेतली आणि 2 इंच मार्जिन घेतले. तुम्ही 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता. खूप छान हे परफेक्ट असं माप आहे. कुठंही चुन्नट वगैरे बाहीला येत नाही. व्यवस्थित असं परफेक्ट ही बाही आपल्याला बसते. आता ही बाहीचं सुद्धा माप आपल्याला झालेलं आहे. आता क्रॉसपट्टी दाखवते तुम्हाला. आता आपण ज्या वेळेला मापं टाकली त्यावेळी 3 आणि 2 हे माप केलं होतं. आता कपड्यावरती करताना अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे 2.5 आणि 3.5 इंच होईल. अशा प्रकारे 4 क्रॉसपट्ट्या आपल्याला भेटून जातात आणि ही कटिंग आपली परफेक्ट झालेली आहे. पुढचा व्हिडिओ स्टिचिंगचा येईल तो सुद्धा नक्की पहा. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.